गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात सुरू आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या साप्ताहिकात लिहिलेल्या लेखामुळे या विलीनीकरणाच्या चर्चांना आता आणखी वेग आलेला पाहायला मिळाला। मात्र आता पक्षाच्या विलीनीकरणाबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींनीच घ्यावा अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। मासिकातल्या त्यांच्या लेखात कोणताही आक्षेपार्ह मुद्दा नाही असं त्यांनी म्हटलंय। तर विलीनीकरणाची इच्छा दादांचीच होती, आम्ही फक्त तोच मुद्दा मांडला असंही शिंदे म्हणाले। तुम्ही एकत्र येणार होता, आता सुनेत्रा वहिनींच्या सोबत जर तुम्ही एकत्र येणार असाल तर सुनेत्रा वहिनींना तुम्ही सगळी सूत्र देणार का राष्ट्रीय अध्यक्ष? हे आता मी याच्यावर काही कमेंट्स करणार नाही, नो कमेंट्स। आता याच्यावर आम्हाला एकत्रीकरणाच्या संदर्भामधला कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं। तर राष्ट्रवादी विलीनीकरणावर सुरू असलेल्या चर्चांवर मंत्री छगन भुजबळ यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे। दररोज चर्चा होत असली तरी घाईत निर्णय घेण्यात अर्थ नाही असं त्यांनी म्हटलं। योग्य तो निर्णय सुनेत्रा पवार घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दोन्ही बाजूंचे नेते बसूनच अंतिम निर्णय घेतील असंही भुजबळांनी म्हटलं। मला हे कळत नाही की रोज विलिनीकरण काय ही चर्चा आहे? विलिनीकरणाचं काय करायचं? आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल। घाई करण्याचं काय कारण काय आहे? सुनेत्राताई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत। त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीनं बसून बोलवतील, काय करावं चर्चा होईल। शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहे हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना। तर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल असं वाटत नाही असं राऊत म्हणतात। बघा, अजित पवारांनंतर त्यांच्या पक्षाला 10 तोंड फुटलेले आहेत। अजित पवार हा एक खांबी तंबू होता, तो तंबू कोसळलेला आहे। त्याच्यामुळे त्या तंबूतले उंट, घोडे, बैल, गाढवं बरं काय सगळे धावाधाव चालू आहे त्या तंबूतले। कोण काय बोलते, कोण काय बोलते त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।